श्रीराम जय जय राम। संत हे भगवंताची आठवण देण्याचे कार्य करीत असतात. ज्याला सत्याचे ज्ञान झाले तो सर्वज्ञच बनला आणि जे या सत्याला धरून राहतात ते संत होत. संत आपल्याला मार्ग दाखवायला तयार असतात, परंतु आपला अभिमान आड येतो आणि आपण संतांना नावे ठेवतो. एक जण संतांना उद्देशून म्हणाला, तुम्ही आमचे नुकसान करता. अपकार करणाऱ्यावरही उपकार करायला सांगून आम्हाला मेषपात्र करता. वास्तविक आपल्या संतांनी कर्मांचा ढीग पाडला आहे, पण त्यांच्या आणि आपल्या कर्मांमध्ये फरक आहे. राम करता या भावनेने त्यांनी कर्म केले. आपण मीपणाने करतो म्हणून कर्म आपल्याला बंधनकारक बनते. संतांची कामगिरी कुणाला दिसत नाही आणि आमची फक्त दिसण्यापुरतीच असते, त्यामुळे ती पुरी पडत नाही. एखादा पुष्कळ ज्ञानी झाला, पण ते ज्ञान जर वृत्तीत उतरले नाही तर त्याचा काय उपयोग? जगाचे खरे स्वरूप समजून घेण्यासाठी जो सुखदुःखाच्या जाळ्यात सापडला नाही त्याच्याकडे जावे. तो साक्षीत्वाने राहून जगापासून अलिप्तच राहतो. कर्म करूनही तो अलिप्त राहतो. आपण मात्र सुखदुःखात गुरफटून जातो. संतांचे अंतःकरण शुद्ध असल्यामुळे त्यांची शिव्यांची भाषा सुद्धा न बोचणारी, किंबहुना आशीर्वाद रूपच ठरते. सत्पुरुष काही विद्वान नसतात. अतिविद्वान मनुष्य कोणी सत्पुरुष झालेला ऐकिवात नाही. कुणी 8व्या वर्षीच घरातून निघून जातो, तर कुणी लग्नातून पळून जातो, तर कुणाला लिहायला वाचायलाही येत नाही. असे लोक सत्पुरुष झालेले आढळतात. संतांनी देह सोडल्यावर सुद्धा लोकांना त्यांचे अस्तित्व भासते. लहान मूल बाहेर खेळत असते, परंतु मध्येच त्याला आईची आठवण होऊन तिच्याकडे धावते. याचा अर्थ असा की मुलाला आईचे सूक्ष्म स्मरण सतत असते. तसा भगवंताचा चटका, तशी त्याच्या अस्तित्वाची जाणीव, तशी त्याची निष्ठा आपल्याजवळ पाहिजे. भगवंताची अशी तळमळ लागली की मनुष्य वेडा बनतो. त्या स्थितीत त्याला कुणी संत भेटला की तो निवांत होतो. संत हे खरोखर आईसारखे आहेत. ते आपल्याला भगवंताची आठवण देण्याचे कार्य करीत असतात. सर्व जगावर संतांचे उपकार आहेत. त्यांनी परमात्म्याला सगुणात आणले आणि तो आपल्याला सुसैव्य केला. परमात्म्याला आपलासा करून घ्यायला नामस्मरण हे सोपे साधन दिले. एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी असे सोपे सद्ग्रंथ निर्माण केले आणि यथाशक्ती अन्नदान करणे हेच कलियुगात उत्तम साधन आहे असे सांगितले. या 4 गोष्टी आचरणात आणायचा प्रयत्न ज्याने केला त्याला काही कमी पडणार नाही. नेहमी समाधानच राहील. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. जग संताशिवाय असणे शक्य नाही. आम्हाला त्यांना ओळखता येत नाही. श्रीराम जय जय राम. श्रीराम समर्थ. दासबोध, समास 8, दशक 11. विषय: नम्रता, विनय आणि गर्वाचा त्याग. 1. नम्रता म्हणजे काय? नम्रता म्हणजे साधेपणा, विनयशीलता, इतरांचा आदर करणे, मी मोठा ही भावना टाळणे. समर्थ सांगतात, नम्रता हीच खऱ्या महानतेची ओळख आहे. 2. गर्व म्हणजे काय? गर्व म्हणजे अहंकार, स्वतःला श्रेष्ठ समजणे, इतरांना कमी लेखणे. गर्वामुळे संबंध तुटतात, मन अस्थिर होते आणि पतन होते. 3. एक उदाहरण.
एक झाड फळांनी भरलेले असते, ते खाली झुकते, पण रिकामे झाड सरळ उभे असते. यातून काय समजते? ज्याच्याकडे खरे ज्ञान आणि गुण असतात तो नम्र असतो. 4. गर्वाचे परिणाम. गर्वामुळे माणूस चुका ओळखत नाही, इतरांचे ऐकत नाही आणि हळूहळू एकटा पडतो. 5. नम्रता कशी आणावी? समर्थ सांगतात, कृतज्ञता ठेवा, इतरांचा आदर करा, स्वतःच्या चुका स्वीकारा, शिकण्याची वृत्ती ठेवा. 6. नम्रता आणि यश. नम्र मनुष्य सर्वांना आवडतो, सहकार्य मिळवतो आणि पुढे जातो. 7. साधना आणि नम्रता. नामस्मरण, प्रार्थना, आत्मचिंतन या गोष्टींमुळे अहंकार कमी होतो आणि नम्रता वाढते. 8. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी अत्यंत नम्र होते. त्यांनी कधीही गर्व केला नाही. एक साधा दृष्टांत. पाणी नेहमी खाली वाहते म्हणून ते सर्वांना पोषण देते. तसेच नम्र मनुष्य सर्वांना उपयोगी पडतो. 10. अंतिम सार. समास 8 दशक 11 आपल्याला सांगते, नम्र बना, गर्व टाळा, इतरांचा आदर करा आणि साधेपणाने जगा. असे जीवन जगणारा मनुष्य आदरणीय आणि यशस्वी होतो. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 8 दशक 12. विषय सत्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि कपटाचा त्याग. 1. सत्यनिष्ठा म्हणजे काय? सत्यनिष्ठा म्हणजे सत्य बोलणे, प्रामाणिकपणे वागणे, मन आणि वाणी, कृती यामध्ये एकसारखेपणा ठेवणे. समर्थ सांगतात, सत्यनिष्ठ मनुष्यच खऱ्या अर्थाने विश्वासार्ह असतो. 2. कपट म्हणजे काय? कपट म्हणजे खोटेपणा, फसवणूक, द्वेषाने किंवा स्वार्थाने वागणे. कपटामुळे विश्वास तुटतो, संबंध बिघडतात आणि मन अशांत होते. 3. एक उदाहरण. एक व्यापारी प्रामाणिक होता. तो नेहमी योग्य माप देत असे. दुसरा व्यापारी फसवणूक करीत होता. काही काळ त्याला फायदा झाला, पण नंतर लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. यातून काय समजते? प्रामाणिकपणा दीर्घकाळ टिकतो, कपट टिकत नाही. 4. सत्यनिष्ठेचे फायदे. विश्वास निर्माण होतो, संबंध मजबूत होतात, मन शांत राहते आणि प्रतिष्ठा वाढते. 5. कपटाचे परिणाम. कपटामुळे तात्पुरता फायदा होतो, पण दीर्घकाळ नुकसान होते. 6. सत्य बोलणे नेहमी सोपे नसते. कधीकधी सत्य बोलणे कठीण वाटते, नुकसान होईल असे वाटते, पण समर्थ सांगतात, सत्याचा मार्ग कठीण असला तरी तोच योग्य आहे. 7. साधना आणि सत्य. नामस्मरण, ध्यान, आत्मचिंतन या गोष्टींमुळे मन शुद्ध होते आणि सत्यनिष्ठा वाढते. 8. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी नेहमी सत्यनिष्ठ होते. त्यांनी कधीही कपटाचा मार्ग स्वीकारला नाही. 9. एक साधा दृष्टांत. स्वच्छ आरशात चेहरा स्पष्ट दिसतो, तसेच स्वच्छ प्रामाणिक मनात सत्य स्पष्ट दिसते. 10. अंतिम सार. समास 8 दशक 12 आपल्याला सांगते, सत्यनिष्ठ बना, प्रामाणिकपणे वागा, कपट टाळा आणि विश्वासार्ह जीवन जगा. असे जीवन जगणारा मनुष्य आदरणीय आणि शांत राहतो. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्यमूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.